झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी 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 रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हे बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी हे बहुसुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा भरवा भरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर देवी वर बाप रखुमा देवी वर देवी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा
केली ते पावलो इच्छा केली ते पावलो कृत्य झालो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संते 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 भयाने रसले ग्रंथी भयाने रसले ग्रंथी भयाने रसले ग्रंथी तुम्ही सांभाळिले सारे भयाने रसली ग्रंथी भयाने रसली ग्रंथी भयाने रसली ग्रंथी तुका म्हणी काळ आता करू न शके बळ आता करू न शके बळ आता करू न शके बळ तुका म्हणी काळ आता करू न शके बळ आता करू न शके बळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती 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 भय निरसली कंती भय निरसली कंती भय निरसली कंती तुम्ही सांभाळिले संती भय निरसले ग्रंथी भय निरसले ग्रंथी भय निरसले ग्रंथी जय विठोबार जन्मालो जाते जन्मालो जाते जन्मालो आजी फळ झाले साच तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती सांभाळिले संती आदि
ग्रंथी भय निरसले ग्रंथी भय निरसले भय निरसले भय निरसले भय निरसले ग्रंथी विठ्ठल 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 विठ्ठल
जन्म आलो त्याचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली तुका म्हणे काळ आता न करू शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली कंती समचरण सरोजम सांद्रणीला बुधम जगननिहित पाणी मंदनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंजनम कंजनेत्रम सदैव धवल हास्य विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारो 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 ए पांडुरंगा करू प्रथम नमन ए पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संततिये दुसरे चरण संततिये संसद पदाने कथेचा विस्तारू ओ संसद पदाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संततिये दुसरे चरण संततिये त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कथेचा विस्तारू पांडुरंगा करू संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका लोकाधिरामम रंगरंग धीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपा करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपदि गंगा विशुद्धम निधपादस्पर्शम सर्ववेष्टितं चिंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्ति नमामि गंगागिरियोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनीति नमो नारायणगिरि ब्रह्मस्वरूपं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजवानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयांची गेली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठाल विठाल जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळलेले संती भय निरसली खंती कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळलेले संती भय निरसली खंती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देवमान्य विश्वमान्य जगमान्य जगद्गुरु तुम्ही आम्ही मानले याच्यात काही अर्थ नाही देवानं मानलं मला तुम्ही महाराज मानलं तुमच्या पुरतं मर्यादित देव मला महाराज मानेल का नाही पण देवमान्य विश्वमान्य विश्वमान्य नाही जगमान्य जगद्गुरु तुकोबरा यांचा आज कीर्तन निरूपणासाठी आज घेतलेला अभंग विठाल विठाल अभंगाद्वारे तुकोबराय काय सांगतात की जन्माला आल्याचं खरं फळ मला प्राप्त झालं खरं आपल्याला खरं फळ प्राप्त होतं का हो जन्माला आल्याचं खरं फळ प्राप्तच होत नाही आपण खोट्या फळाच्या पाठीमागं लागलेलं आहे खरं फळ मला प्राप्त झालं पण ते कशामुळे प्राप्त झालं तुम्ही सांभाळिले संती संतांच्या सानिध्यामध्ये राहिलो संतांनी सांभाळलं म्हणून आणि संतांना सांभाळल्यामुळं काय झालं भय निरसली खंती भय निरसली म्हणजे अंतकरणामध्ये जी काही भय भीती अंधकार दाटलेला होता तो
संपला. आणि एवढं सगळं झाल्यानंतर तुकोबराय शेवट काय सांगता माहिती का? तुका म्हणे काळ आता न करू शके बळ. तुकोबराय म्हणतात की काळ सुद्धा आमच्यावर चाल करू शकत नाही. असा अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ. विठाल बातम्या ऐकत तुम्ही सगळे. ठळक बातम्या आता सविस्तर बातम्या ऐकण्यासाठी थोडीशी सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्या. इथं कमानीमध्ये बसलेले जे माणसं आहे का, समोर बसलेले हे जे तरुण मंडळी, पाठीमागं बसल्यापेक्षा सुंदर मंडप बांधला, सुंदर सगळं सुंदर व्यवस्था केली, सुंदर गाणारे सुंदर वाजवणारे माझ्यासारखा येडपट बाबा एवढं असून तुम्ही जर इकडे बसायला लागले तर काय करणार? विठाल विठाल कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो असा. आज कारण एकच आहे, सगळ्यांना माहिती, सांगितलंच पाहिजे का? नाही सांगितलं तुम्हाला माहित नाही का आता कोणाला काय आज नेमकं काय? त्यांना बी माहिती आहे गुलाबजांबू म्हणून. विठाल विठाल खरं सांगा, तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती गुलाबजांबू म्हणून? नाही, तुमच्या इकडे बोलत नाही, बोलत नाही. आमच्या इकडे बोलत आहे भाऊ कीर्तनात, ते बी टमाटामा बोलत आहे. तुमच्याकडे थोडंफार तुम्हाला माहिती आहे की नाही? गुलाबजामुन थोड्या बटन तुझे. विठाल विठाल कीर्तन म्हणजे काय नेमकं? अगोदर हे कीर्तन म्हणजे काय हे समजून. कीर्तन एक संवाद शास्त्र आहे. कीर्तन काय आहे? संवाद शास्त्र. तुम्ही आतापर्यंत किती कीर्तन ऐकले महाराज मंडळ? किती महाराज मारले आता लोक? आता कितकं मारले? दररोज प्रत्येक गावात सप्ताह होतं, एका सप्ताहामध्ये 8 कीर्तनं राहते. दरवर्षी 8 कीर्तनं तर ऐकत येईल तुम्ही. 50 वर्ष जगल्यावर 40 45 50 महाराज मारले ना तुम्ही आता लोक. आणि मग महाकीर्तन ऐकून तुम्ही काही लय बदल होणार आहे तुमचं. पण कीर्तन एक संवाद शास्त्र आहे. कीर्तनातून काहीतरी परिवर्तन घडलं पाहिजे. महत्वाचा मुद्दा. कीर्तन नुसतं ऐकायचं, इकडून ऐकायचं आणि इकडून सोडायचं. मग ही अक्कल तर आपल्याला घरी आपली बायको देतील. सांगत नाही का बायको काही चुकीचं सांगायचं? इथं तर सांगतील महाराज, चांगले जोडीदार ठेवा, बेवडे बावडे जोडीदार ठेवू नका. पत्नी शिकवते ना. हे काही लोकात 4 लोकात येऊन ऐकायची सारखीच गोष्ट नाही. पण कीर्तन हे एक परिवर्तन करण्याची नवी दिशा आहे. आणि या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन नेमकं कारण काय आहे की ज्यांनी ज्यांनी तीर्थयात्रा ज्यांची ज्यांची पूर्ण झाली त्यांच्या तीर्थयात्रेचं पाणीपूजन म्हणजे माऊंद. माऊंद्यानिमित्त आजचं हे कीर्तन. एक तर आपले लोक एकत्र येत नाही, हे 7 जणांनी मिळून एकत्र येऊन एवढा मोठा उत्सव या ठिकाणी साजरा करतात म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. सगळ्यांनी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा बरं. आपले टाळ्या वाजायला सुद्धा चिंबसपणा करते. आपल्याला आपलं कधी मोठं झालेलं दिसत नाही. तुम्ही पहा, आपला एखादा पोरगा जर फिटर झाला, फिटर कळतो तुम्हाला? फिटर येईन महाराज, कोण फिटर येईल? तुम्ही. आपला एखादा पोऱ्या वारकरी जर फिटर झाला तर त्याच्या गॅरेजात गाड्या कमी, तिकडे त्यांच्या गॅरेजात गाड्या जादा राहते का नाही राहते? खरं सांगा. का म्हणून हा पाण्यानं खोलितो तो काय बुक्कीत खोलितो का? म्हणजे आपल्याला कधी मोठं झालेलं सहन होत नाही. हे 7 जणांनी एकत्र येऊन तुम्हाला आता मिष्टान्न गुलाबजांबू, काल स्टेटस पाहिलं मी उद्धव महाराजांचं गुलाबजांबू तळताना. म्हणून नाही तर मला काय माहिती, त्यांना काय मेनू थोडी सांगितलं. म्हणजे तुम्हाला इतकं मिष्टान्नाचं जेवण या ठिकाणी या 7 जणांनी एकत्र येऊन म्हणजे सुंदर प्रकल्प. एका जणालाही कार्यक्रम करायचा असला तर तितकाच करतो, आणि 7 जणांना करायचं असलं म्हणजे तुम्ही आम्ही खेळीमेळी. कारण आता कीर्तन जर करायचं असलं नुसतं एकटा बाबा बोलून जमन का? नुसता बाबा बोलावला जमन का? वाजवणारे लागेल, सुंदर वाजवलं. महाराजांनी घाम निघला पार, इतकं वाजवलं. महाराजांना घाम निघोस्तोवर वाजवलं. बाबांनी सुंदर चाल गायली, मामांनी सुंदर चाल गायली, सुंदर गुणीजन मंडळी. कीर्तन हा एकल्याचा खेळ नाही महाराज. कीर्तनासाठी सगळे लागते. मी म्हणतो म्हणून ऐकू नका. साधू संतांचे उद्गार आहेत. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी, आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी.
ओंकाराचा प्राणच गेला. 7 जणांनी एकत्र येऊन या ठिकाणी मावंद्याचं कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलेलं, ज्यांचे ज्यांचे तीर्थयात्रा झाली त्यांची आता 1 मिनिटात नावं घेऊन सांगतो. जर मी प्रस्तावनाच करीत बसलो तर 1.5-2 घंटे मग याच्यातच जातील. मग तुम्ही म्हणशान आला तो बाबांनी काय सांगितलं होतं त्यानं म्हणजे नंतर मग हे माप घ्यायला नको म्हणून आता नावं जर नाही घेतले, आता सगळे स्तुतीप्रिय समाज माझा. तुम्ही मला इथं बोलवलं म्हणजे मी तुमचे सगळे जर नावं घेतली तर मला कमीत कमी 2-4 कार्यक्रम येतील. आणि मी जर म्हणलो का मी कोणाचंच नाव घेत नाही, मला कोणीच विचारणार. वस्तुस्थिती प्रत्येक जण स्तुतीप्रिय आहे. कोणी स्वतःचं अंतकरणामध्ये कोणी डोकून पाहत नाही. आपल्या अंतकरणामध्ये किती मलविक्षेप विकार नटलेले आहे. आपला मोठेपणा आपल्याला एखाद्यानं जर तोंड भरून जर सांगितलं ना, वा वा महाराज काय कीर्तन करता तुम्ही, मी म्हणून खरं काय. एखादा जर मला महाराज काय सुंदर गाता हो तुम्ही, आनंद वाटतो महाराज. आणि एखादा जर मला महाराज तुम्ही चाल म्हणत असताना त्या तिथं तुमचा सूर थोडासा ढासळला होता, तुम्हाला कसं वाटतं बरं, गुदगुले होईल होती. विठाल विठाल शंकर कानिपनाथ निकम, सौ शोभाबाई शंकरराव निकम, मनोहर विठोबा शिंदे, सौ कुसुमबाई मनोहर शिंदे, गंगाराम दशरथ सोनवणे, सौ कमलबाई गंगाधर सोनवणे, शहादू रामा नजन. बरोबर आहे, नाव चुकले सांगा, मी कमी शिकेल बरं का. हा शिकेल कमी मी. विठाल विठाल नजन, सौ सत्यभामाबाई शहादू नजन आणि उद्धव भगवान कवडे यांच्या मातोश्री. बरोबर ना महाराज. हां, यांच्या मातोश्री गंगा भागीरथी शिंदूबाई भगवान कवडे, तसेच श्री मदन नारायणराव कवडे, सौ लताबाई मदन कवडे आणि काकासाहेब साहेबराव कवडे व गणेश साहेबराव कवडे यांच्या मातोश्री गंगा भागीरथी सुमनबाई रावसाहेब कवडे साहेबराव. हां, सुमनबाई साहेबराव कवडे या सर्वांनी 7 जणांनी एकत्र येऊन सुंदर असा उत्सव या ठिकाणी निर्माण केला. सुंदर गुणीजन मंडळी या ठिकाणी बोलवले. सुंदर गाणारे आदरणीय हरिभक्तपरायण पवार महाराज असतील, गल्ले बोरगावचे अण्णा महाराज असतील, पठाडे महाराज असतील. बाबा टपाटपा नावं सांगा, नाही तर मी काय उखाण्यात थोडी नावं घेऊ सांगा बरं. हां, सीताराम महाराज कवडे असतील, गायकवाड बाबा असतील, हे बाबा असतील. नाव तुमचा आवाजच नाही आला. कित्तर खेडेकर असतील महाराज, अशोक भाऊ असतील, बाबासाहेब भाऊ असतील, गणेश महाराज असतील, फिटर महाराज असतील, आमचे गणेश महाराज असतील, शिवाजी महाराज असतील आणि आमच्या सोबत आलेले आमचे परममित्र गणेश महाराज मलिक, सुंदर उत्कृष्ट वाजवणारे हे सगळे गुणीजन मंडळी सगळ्यांच्या चरणारवृंदे साष्टांग प्रणिपात करून सेवेला सुरुवात. विठाल विठाल एका ठिकाणी असंच कीर्तनाला गेलो, गाणाऱ्यांचं नाव घेतलं, वाजवणाऱ्यांचं नाव घेतलं, सगळ्यांचं नाव घेतलं आणि कीर्तनाला सुरुवात केली. ते साऊंड सिस्टीम वाला बिचारा बाबाच उठला तिथून मिक्सरपासून आला आणि माझ्या पुढचं माईकच घेऊन गेला. तिकडं पाहतच राहिलं, मला हा माईक का घेऊन गेला बा. तो बाबा सगळ्याचे नावं घेतले मी का तो का बांध कोरला, मा नाव नाही घेतलं माझ्या माईकवर काय भुकू राहिलं म्हणून. सुंदर अशी गायके मंडप भेवगाव यांची सुंदर उत्कृष्ट जशी आपल्याला लागेल तशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिली. त्यांनाही द्यावे तितके धन्यवाद. विठाल आणि आता या ठिकाणी सर्वांगाचे कान करून मोजून एक अर्धा पाऊण तास, जास्त मला बी काही येत नाही, एक अर्धा पाऊण तास सर्वांगाचे कान करून तुम्ही या ठिकाणी कीर्तन श्रवण करायचं. आणि ज्या ज्यावेळेस माझ्या भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याचं भजन या ठिकाणी होईल त्यावेळेस प्रत्येकानं हातानं टाळीनं मुखानं नाम. हातानं काय करायचं, टाळी. जो करील टाळा टाळी त्यास उद्या सकाळी यमकाव टाळी. मी सांगतो म्हणून तुम्ही टाळी वाजू नका. तुकोबराय सांगता, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, 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 लागोनिया पाया विनवितो तुम्हाला,
करटाळी बोल मुखी नाम, करटाळी बोल मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा, करटाळी बोल मुखी नाम, करटाळी बोल मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा आणि करटाळी बोला मुखी नाम. आत्ताच सांगितलं तुकोबरायांचं प्रमाण सुद्धा किती जणांनी टाळ्या वाजवल्या, सगळ्यांनी वाजवल्या ना. विठ्ठल तुकोबरा या प्रस्तुत अभंगाद्वारे सांगतात की जन्माला आल्याचं फळ मला खऱ्या अर्थानं प्राप्त झालं. पण या ठिकाणी निमित्त असं आहे की आज ज्यांची यात्रा पूर्ण झाली त्यांच्या यात्रेची या मावंदेच्या कीर्तनानिमित्त या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वजण जमलेलो आहे. यात्रा करावी, पण यात्रा कुणासोबत करावी शास्त्र आहे महाराज त्याला बी. यात्रा बेवड्या संघ करून यात्रा काही उपयोग आहे का? आता आपण बी यात्रा करतो, क्रुझरमध्ये 10-20 जण बसवतो, पण पाठीमागं काय घेऊन जातो? पंढरपूरला वारीला गेल्यानंतर क्रुझरमध्ये मागं काय राहतो? प्लाउड काय राहतो? तो असे पाय लोंबकडून बसता येई ना का तुम्हाला? काय गुडघे दुख आहे तुम्ही? प्लाउड कशासाठी राहतो नेमका? बोलत नाही तुमच्याकडे महाराज. खरं झोपायला नाही राहत महाराज. तो मध्ये वाटता आले पाहिजे व्यवस्थित, वाटता आले पाहिजे, परत ठुता आल्या पाहिजे व्यवस्थित. ही सगळी सोय राहते त्यांची. हे काय एवढे सज्जन जाते का पंढरपूरला? नाही तर पंढरपूरला जाताना जर अपघात होण्याचं नेमकं कारण काय? कारण तो भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा सगळ्या सृष्टीचा चालक मालक, तो भगवंत प्रत्येकाचं पालन पोषण करतो. 5 दिवसाच्या पोराचं त्याची आई वाचून राहत नाही. कशाच्या जोरावर? कशाच्या जोरावर? परमेश्वराच्या. कारण त्याची सत्ता अफाट आहे महाराज. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझ्या बळे नाहीस तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणोनी तुझी है सत्य वेदासी बोलणे, तुझी है वेदासी बोलणे, सत्य वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी बाळ, सूर्यासी चालणे तुझी बाळ, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, सूर्यासी चालणे तुझी बाळ, सूर्यासी चालणे तुझी बाळ, ऐसा ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. प्रत्येकाचं पालन पोषण करणारा भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा. अपघात कशामुळे होते ते सांगत होतो महाराज मी. पण आपल्यातले विकार बाहेर आले, आपल्यातलं अज्ञान बाहेर आलं, त्याची भक्ती करायच्या ऐवजी आपण दुष्कृत्य करून बसलो महाराज. त्याच्यामुळे हे दिवस आले आपल्यावर. नाही तर आता काय, पूर्वी बाबा वयस्कर माणसांना विचारा, आपलं बाप जर पुढून गेला तर पोरे वरमान करीत नव्हता, करीत होतं महाराज. तुम्ही सगळे वयस्करच नाही का? मी जास्त वयाचं दिसतोय? सगळे वयस्करच. जात बाप जर मुलगा जर बापाच्या समोरून चालला तर वरमान करून बोलत नव्हता. आता पोऱ्या बापाला म्हणतो हाय का चुना. वस्तुस्थिती महाराज. खरी गोष्ट आहे का खोटी गोष्ट आहे? तुम्ही लय असे गंभीर झाले. तुम्हाला जड चाललं कीर्तन असं कळा ना तुम्हाला. भाषेत फरक राहत महाराज. कीर्तन जड चाललं तुम्हाला बोला ना. आता काय हाणून घेऊ? बोला विठ्ठल त्याच्यासाठी यात्रा ही संतांच्या संगतीमध्ये केली गेली पाहिजे. त्याच्यासाठी एक तुम्हाला सुंदर असा 5-10 मिनिटाचा दृष्टांत सांगतो. एक साहेब होते, साहेब सर, ज्यांना फक्त म्हणावं लागतं सर, ते सर. त्यांना मुळात कसल्याच म्हणजे त्यांना राहतच नाही ती. त्यांची पुरी राहते
ते सर एक दिवशी बसनं एसटीनं प्रवास करत होते आणि त्या प्रवासाच्या गाडीमध्ये एक शुद्ध अंतकरणाचा वारकरी म्हणजे कोण? नुसते ढवळे कपडे घातले बगळ्यावानी धोतर असलं तो वारकरी नाही बरं का. शुद्ध अंतकरणाचा वारकरी, माझ्यासारखं नाही लट बाई लट. विठाल विठाल शुद्ध अंतकरणाचा वारकरी होता आणि त्या वारकऱ्याच्या शेजारी तो साहेब जाऊन बसला. आता तो साहेब जाऊन बसल्यानंतर त्या वारकऱ्यानं, आता वारकरी बिचारे भोळे राहते, ओळख बिळख काढली. साहेब तुम्ही कुठं नोकरीला, काय करता काय नाही. साहेबांनी सांगितलं अमकं करतो तमकं करतो. तर त्या वारकऱ्यानं सांगितलं महाराज माझं शास्त्राचं अध्ययन झालेलं आहे, मला तुमचा चेहरा पाहिल्यानंतर तुमचं भविष्य कळतं. काय कळतं? भविष्य कळतं. कारण की आता सध्या त्याच्यावरच जास्त विश्वास. भविष्य लोक हात दाखवून अवलक्षणं करते. हात कधीच कोणाला नाही दाखवायचं महाराज. आपल्या हातात काय जादू आहे. आता यांचा हात पाहून तुम्ही म्हणशाल का एवढे गोड वाजते म्हणून. म्हणजे हात कधी कोणाला दाखवू नये. हात दाखायचा पण कुठं भावकीत. बरोबर का नाही? त्या साधकानं सांगितलं, त्या वारकऱ्यानं सांगितलं मला भविष्य पाहता येतं, पण मी तुम्हाला एक 10-5 मिनिटं आपला प्रवास जिथपर्यंत आहे तिथपर्यंत काहीतरी हिताच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्या हिताच्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असताना, जसं आता मी तुमच्या समोर कीर्तन सांगतोय, सर्वांगाचं कान करून जर ऐकलं तर तुमचं जीवनाचं कल्याण होईल. आणि तुम्ही जर सर्वांगाचं कान करून नाही ऐकलं तर तुमच्या जीवनाचं काय होईल? हसू होईल. हसू होईल ना. आपलं काय, कोणाचं काय जातं शेवटी सर ते कोणाचे काय बा गेले. आणि जर हे जर नसेल कळलं तुम्हाला, शेवट कळत ते कळो येईल अंतकाळी, कळो येईल अंतकाळी, कळो येईल अंतकाळी, कळो येईल अंतकाळी. प्राणप्रयाणाच्या वेळी, प्राणप्रयाणाच्या वेळी, प्राणप्रयाणाचे वेळी, राणापोरे, रात्री निराली राणापोरे, अंतकाळी कळो येईल अंतकाळी, कळो येईल अंतकाळी. कळो येईल अंतकाळी, कळो येईल अंतकाळी, कळो येईल अंतकाळी, कळो येईल अंतकाळी. किती साधू संतांनी तुम्हाला समजून सांगितलं तर नाथ महाराज सांगतात की कळो येईल अंतकालीन प्राणप्रयाणाच्या वेळी. आणि तुम्ही आम्ही सर्वजण मायेत गुंतलेलो आहे. कशा मायेत? माया म्हटल्यानंतर काय? तसं जर शास्त्राच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर मृत्यूलोक हा युद्धभूमी आहे. हे काय आहे? युद्धभूमी आहे. इथं जीवाचं युद्ध चालू असतं. युद्धच भूमी आहे ना महाराज ही. मग तुम्ही म्हणाल महाराज ही युद्धभूमी कशी? आता हे मी म्हणतो म्हणून तुम्ही अजिबात ऐकायचं नाही. साधू संतांचे उद्गार आहेत. तुकोबाराय काय सांगतात माहिती आहे का? रात्रंदिवस आम्हा, रात्रंदिवस आम्हा, रात्रंदिवस आम्हा, रात्रंदिवस आम्हा. युद्धाचा प्रसंग, युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस आम्हा, आम्हा, रात्रंदिवस आम्हा. युद्धाचा प्रसंग, युद्धाचा संग, रात्रंदिवस आम्हा, रात्रंदिवस आम्हा. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. मग युद्ध कुठं आहे? मृत्यूलोकामध्ये. मृत्यूलोक हा युद्धभूमी आहे. आणि वैकुंठ काय आहे? 3 भूम्या आहे. मृत्यूलोक, वैकुंठ आणि स्वर्ग. स्वर्ग ही भोगभूमी आहे. स्वर्गामध्ये भोगभूमी, स्वर्गामध्ये भोग भोगायला भेटतात. आणि वैकुंठ ही भक्तभूमी आहे. आणि साधू संत नेमके कुठं जातात आणि कुठून येतात? सांग म्हणा, तुला काय बोललेलं आहे? आम्हाला माहित होतं तुला काय उभं करायचं काम होतं का? विठाल
कशासाठी येतात माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे तुम्हाला? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची भावे वर्तावया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची भावे वर्तावया. साधू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. साधू संतांचे मार्ग आडराणी उरला. आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची भावे वर्तावया. साधू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. आडराणी भरले जग. आडराणी भरले जग. साधू संतांचे मार्ग आडराणी भरले. साधू संतांचे मार्ग आडराणी भरले. झाडू संतांचे कीर्तन करता करता आपल्याला मी एकदा कीर्तन चालू करतो, कीर्तनाने एकदा मला चालू केलं मलाच कळत नाही मी काय करतो. मग असंच विषय चालता चालता विषयांतर झालं आणि मी थोडंसं विषयाला बाजूला सरकलो. स्टॉप आला आणि तो साधक तो साहेब उतरण्यासाठी निघाला. बॅग घेतली त्यानं, बॅग काढली आणि बॅग काढल्यानंतर त्या वारकऱ्यानं त्या साधकानं त्या साहेबाचा हात धरला आणि सांगितलं, साहेब तुम्ही 15 मिनिटं सांगितलेली कथा तुम्ही श्रवण केली नाही, पण आता 1 मिनिटं सांगतो तेवढं तरी ऐकाल ना. आता मी किती सांगितलं, 2 तास सांगितलं, 4 तास सांगितलं, तुम्हाला मान हलवण्याचे. तसं त्यानं सांगितलं हा ऐकतो म्हणे. मग त्या वारकऱ्यानं त्या साधकानं सांगितलं, साहेब उद्या सकाळी 7 वाजता तुम्ही मरणार आहे. त्याला आनंद झाला सांगतो. एखाद्याला जर समजा एखादं म्हटलं मर त्याला आनंद होतो. 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला जर म्हणलं मर तर तो म्हणतो मला मर मानला. 70 वर्षाचं म्हातारं झालं, काठी टेकीत वावरात गेलं तिथं पोरग काहीतरी काम करीत होतं. तर मग त्या पोराला हे म्हातारं गेलं. आता एक तर वावरात जातच नाही, 8-10 दिवसानं महिन्यानं वावरात गेलं, पोराला अक्कल शिकू लागलं. पप्या अरे भाऊबांधांना किती बांध कोरला, तू काय करतो म्हणे वावरात. तू पोऱ्या हळूच काय म्हणलं माहिती का, दादा मरण नाही बी. काय म्हणलं, दादा मरण नाही बी. दादानं ऐकलं, दादानं तिकडंच काठी डोक्यातला फेटा बिटा फेकून दिला. दादा तन 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 करीत घरी आला. मला मर म्हणला. म्हातारीनं पाहिलं बाई आता हे वादळ तर नुसतं वाऱ्यावानी तपते वादळावानी आलं म्हणे. कशावानी तपते. तपते वादळावानी आलं म्हणे. म्हातारीनं लगेच दारात उभी राहिली. काय झालं, तो मला मर म्हणला म्हणे. मर त्या म्हातारीला मर शब्द सहन होईना. मर मला या घरात राहायचं नाही म्हणे. काय म्हणे, मला या घरात राहायचं नाही, मी लगेच पिशवी भरतो म्हणे. लगेच त्या म्हातारीनं पिशवी घेतली, लगेच धोत्र बनवली, कोपऱ्या कापऱ्या लगेच सदरे बिदरे टाकायला सुरुवात केली. म्हातारी म्हणे जाऊ द्या. म्हाताऱ्याला म्हातारी म्हणती जाऊ द्या पाप्यात, तुम्हाला नाही बोलायचं तर मग गावातल्या लोकांना बोललं तुम्ही. हां आता पोरं आपले पोरं आपल्याला नाही बोलायचं मग कोणाला बोलतील पोरं. आता पाप्यात तुम्हाला नाही बोलायचं मग काय गावातल्या लोक. पण तो मला मर म्हणला. मर कसा म्हणला. अरे बाबा तू आता असा बी मारायचंच माग आहे ना, पण तरी सुद्धा सहन नाही झालं. तो मला मर म्हणला. म्हातारी म्हणे जाय ना म्हणा ना, मर म्हणला तर म्हणला. तो मर का फुकट म्हणला का, याच्या आधी काय तुम्ही दिवे लावले. म्हातारं म्हणे ठुईच्या आता. म्हणजे मागचा जर भविष्यकाळ उकरून जर काढला तर म्हातारं सुद्धा शांत होतो. कोणाला मर शब्द सहन होत नाही. तसं त्या साधकाला त्या वारकऱ्यानं त्या साहेबांना सांगितलं उद्या सकाळी 7 वाजता तुम्ही काय होणार आहे, मारणार आहे. मी विषय काय सांगतो हा एकदा मुद्दा पहिला परत लक्षात घ्या. तीर्थयात्रा करा, काही करा, संतांच्या संगतीशिवाय पर्याय नाही. संत भेटल्याशिवाय जीवनाचं कल्याण होत नाही. आता सगळ्यांनी तीर्थयात्रा केल्या. तीर्थयात्रा करण्यासाठी काहीतरी कारण विशेष. एकटा माणूस तीर्थयात्रा करतो का महाराज, करील का एकटा माणूस. आता मायगंज मनात इच्छा आहे की मी काशी जावं आणि इकडं जावं तिकडं जावं, पण एकटा जाईल का. त्याच्यासाठी संतांचं सान्निध्य लागतं, संतांचे काहीतरी उपकार लागते. हे सांगत होतो, हे लक्षात घ्या तुम्ही. मग त्या साहेबांना सांगितलं बाबा मी मरू दे, मेलो तर मेलो 7 वाजता, असं मरायचं तसं मरायचं. साहेब उतरला, साहेब घरी गेला, संध्याकाळी झोपला. पण त्याच्या डोक्यात विचार
का हा आपल्याला मर मानला साहेबांना त्या वारकऱ्याचा नंबर घ्यायलाच होता. त्याला लगेच फोन लावला म्हणजे साहेब महाराज काय मी उद्या सकाळी मरणार आहे पण तुम्ही मला काहीतरी परत त्याच्यानंतर सांगणार होते. काय सांगणार होते? त्या वारकऱ्यानं सांगितलं महाराज मेल्यानंतर यमधर्म तुम्हाला घेण्यासाठी येईल आणि यमधर्म घेण्यासाठी आल्यानंतर यमानं तुम्हाला त्याच्या दरबारामध्ये हजर केल्यानंतर यम तुम्हाला एक प्रश्न विचारेल. सगळ्यांनी ध्यानात ठेवा हा प्रश्न बरं का. यम तुम्हाला प्रश्न विचारेल की बाबा तू केलेल्या पापाची शिक्षा भोगण्यासाठी तू अगोदर तयार आहे की तू केलेल्या पुण्याचं सुख भोगण्यासाठी तू अगोदर तयार? त्यावेळेस तुम्ही एकच सांगायचं काय मी केलेल्या पापाची शिक्षा भोगण्यासाठी मी अगोदर तयार आहे पण मी केलेल्या पुण्याचं सुख सोहळा मी माझ्या काय करू डोळ्यानं पाहू इच्छितो. असं त्या यमधर्माला तुम्ही प्रश्न करायचा नाही महाराज. दुसऱ्या दिवशी सकाळी आता वारकऱ्याचा शब्द साधू संतांचे शब्द वाया जातील का हो महाराज? साधू संतांचे शब्द कस काय वाया जातील? जाऊ शकत नाही महाराज. ज्यावेळेस महावैष्णव ज्ञानोबा माऊली सोपान काका मुक्ताई पैठणच्या धर्मपंडितांकडे न्याय मागण्यासाठी गेले. न्याय मागून येत असताना नेवासासारख्या पवित्र ठिकाणी त्या ठिकाणी थांबले आणि समोरून कुणाची तरी प्रेत यात्रा येत होती आणि प्रेत यात्रा येत असताना महावैष्णव ज्ञानोबा माऊली सोपान काका मुक्ताई निवृत्ती दादा रस्त्याच्या बाजूला उभे राहिले आणि बाजूला उभे राहिल्यानंतर त्या प्रेतासोबत सती जाणारी महिला तिनं पाहिलं अरे सूर्यासारखं तेज या संतांच्या चेहऱ्यावरती आहे. यांचं जाता जाता तर काय करायचं? दर्शन घ्यायचं. दर्शन घेण्यासाठी ती सती जाणारी स्त्री आली आणि महावैष्णव ज्ञानोबा माऊलींच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि नकळत महावैष्णव ज्ञानोबा माऊलीच्या मुखातून शब्द निघाले अखंड सौभाग्यवती भाऊ. त्या माऊलीनं महावैष्णव ज्ञानोबा माऊलीनं प्रश्न केला महाराज संतांच्या वाणीला तुम्ही बाटवता काय? अहो ही जी प्रेत यात्रा चालली ही प्रेत यात्रा माझ्या पतीची आहे आणि मी सती जाण्यासाठी निघाले आणि तुम्ही मला सांगतात की अखंड सौभाग्यवती भाऊ. महावैष्णव ज्ञानोबा माऊलींनी सांगितलं हे संतांचे उद्गार आहे हे वाया जाणार नाही. आवाज दिला ती प्रेत यात्रा थांबवली ती तिरडी खाली ठेवली आणि त्या प्रेतावरच्या माणसाला आवाज दिला महावैष्णव ज्ञानोबा माऊलींना सच्चिदानंद सच्चिदानंद. सच्चिदानंद कसे उठले माहिती का? झोपेतून तसं माणूस उठत का तसं कसे उठले? सच्चिदानंद सच्चिदानंद तटा तटा तुटती बंद तटा तटा तुटती बंद तटा तटा तुटती बंद सच्चिदानंद सच्चिदानंद तटा तटा तुटती बंद तटा तटा तुटती बंद तटा तटा तुटती बंद माऊलींना आवाज दिला सच्चिदानंद. सच्चिदानंद बाबा जसे झोपेतून एखादं उठावं तसे सच्चिदानंद बाबा उठून बसले. नुसते उठून नाही बसले. माऊलींनी गीतेवरती टीका केली. सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली. शेके 1212 उत्तरे टीका केले ज्ञानेश्वरी आणि सच्चिदानंद लेखक ज्ञानेश्वरीचे लेखक सच्चिदानंद बाबा झाले. कशामुळे? संतांनी हाक मारली संतांचं सानिध्य प्राप्त झालं. तसं त्या साधकाला त्या संतांनी सांगितलं त्या वारकऱ्याने सांगितलं तुम्ही सकाळी 7 वाजता जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता ते साधक गेले. पण वारकऱ्यानं सांगितलं होतं यमधर्म ज्या वेळेस तुम्हाला प्रश्न विचारेन त्यावेळेस काय सांगायचं की मी केलेल्या पापाची शिक्षा भोगण्यासाठी मी तयार आहे पण मीच केलेल्या पुण्याचे सुख सोहळे मी माझ्या डोळ्यानं पाहू इच्छितो. त्या वारकऱ्याला त्या साहेबांना त्या साधकाला त्या यमधर्माने आपल्या दरबारामध्ये सादर केलं आणि दरबारामध्ये विचारलं बाबा तू केलेल्या पापाची शिक्षा भोगण्यासाठी तू तयार आहे का? त्यानं सांगितलं महाराज मी केलेल्या पापाची शिक्षा भोगण्यासाठी मी तयार आहे पण मी केलेल्या पुण्याचे सुख सोहळे मी माझ्या डोळ्यानं पाहू इच्छितो. काय सांगितलं? कळलं का? कळलं?
अहो कळलं का झोप येऊ राहिले काय विठाल विठाल विठाला 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 विठाला. काय म्हणे माहिती का आमची सगळ्यांची भोळी बाबडी भक्ती तुला एक खोल सांगू नको लय वर वर भोळी भक्ती म्हणे आमची भोळी आणि किती भोळी माहिती की यांची भक्ती साधू संतांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर भोळं कशाला म्हणते माहिती महाराज भोळा अरे तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कधी काळा जिंकू जाणे कधी काळा तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कधी काळा जिंकू जाणे कधी काळा जिंकू जाणे कधी काळा. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कधी काळा तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कधी काळा जिंकू जाणे कधी काळा जिंकू जाणे कधी काळा. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कधी काळा तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कधी काळा जिंकू जाणे कधी काळा जिंकू जाणे कधी तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा त्याला भोळा म्हणतात. साधू संतांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर भोळा म्हणजे कोण जो सरळ वागतो तो भोळा 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 परमार्थ भोळ्याचा आहे का भक्ती भोळ्याची आहे भोळे भोळ्या बाबड्याची भक्ती नाही आहे भक्ती ती कठीण सुळावरील पोळी भक्ती ती कठीण सुळावरील पोळी भक्ती कठीण सुळावरील पोळी भक्ती कठीण सुळावरील पोळी भक्ती ती कठीण सुळावरील पोळी भक्ती ती कठीण सुळावरील पोळी भक्ती कठीण सुळावरील पोळी भक्ती कठीण सुळावरील पोळी. आपल्याला जेवढं लागत तेवढंच घ्यायचं भक्ती ती कठीण सुळावरील पोळी भक्ती करणं भोळ्या बाबड्याचं काम आहे भोळ्याचं काम आहे का अजिबात नाही. आमच्या गावात एक भोळा आहे तो भोळा इतका भोळा आहे त्यानं चालता चालता एका म्हाताऱ्याला कट हाणला इतका भोळा आहे कट गाडीवरून आता कट हाणला तर तो गेला आमच्या गावात एक वकील साहेब त्या वकिलांकडे गेला म्हणे साहेब सकाळी दर्शनाला जाता जाता एका म्हाताऱ्याला माझ्या कट लागला भाऊ आणि त्यानं मला दम दिला म्हणजे धमकी दिली धमकी काय धमकी दिली म्हणे तो म्हणला म्हणे मी तुला कोर्टात घेऊन जाईन तुझ्यावर केस करतो म्हणे तुम्हाला कट मारला म्हणे म्हणजे इतका भोळा येतो तो मग वकील साहेबांनी सांगितलं ह्या बाई माझा सल्ला घेतल्यापेक्षा तू काय कर आपल्या गावात महाराज म्हणते दादा महाराज खर्डी त्यांच्याकडे जाय ते 12 गावचं पाणी पितं म्हणते देईन चांगला सल्ला तुला आता महाराज लोक 12 गावचं पाणी पिते का तुम्ही बोलले ते म्हणून आमच्या दुकानात झालं तर नाही मला कोणी विचारित विठाल विठाल विठाला 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 आला माझ्याकडे त्यानं मला सांगितलं महाराज सकाळी जाता जाता एका म्हाताऱ्याला माझ्या कट लागला म्हणे त्यानं मला दम दिला तो मला म्हणला तुला कोर्टात घेतो तुला कोर्टात खिचितो मला काहीतरी उपाय सांगा अरे म्हणलं बावळ्या तू आता आला बरं झालं माझ्याकडे आला तू आमच्या गावात 7-8 महाराज बरं झालं म्हणलं दुसऱ्या महाराजाकडे नाही मी तुला सल्ला देतो पण सल्ला दिल्यानंतर तुला जितका खर्च येईल त्याच्यातलं 10-5% मही ठरेल रे ते म्हणे चालन महाराज फक्त मला कोर्टात नाही नेलं पाहिजे मी तस म्हाताऱ्यानं चालन म्हणलं तू वैजापूरला जाय आमच्या वकिलाकडे जाय त्या वकिलाकडे गेलं का मला फोन कर मग त्या वकिलाकडे गेला त्यानं मला फोन केला आमची टक्केवारी ठरली 15% मी कमिशन ठरवून घेत होतो आपण टक्केवारीशिवाय कोणतंच काम करीत नाही 15% कमिशन माझं ठरलं मग त्या वकिलानं त्या भोळ्याला सांगितलं बाबा तुला 50,000 रुपये खर्च येईल म्हणे तो चालन फक्त मला शिक्षा नाही झाली पाहिजे म्हणे पण तुला त्याच्यासाठी एक करावं लागेल म्हणे औरंगाबादला ते बरहाळे हॉस्पिटल एक म्हणे त्या बरहाळे हॉस्पिटलवरून एक कागद आणला काय आणला म्हणे कागद मग तो कागद तू जर घेऊन आला तर तुला शिक्षा होणार नाही तुला कोर्टात बोलवणार नाही चालन म्हणे त्याचं ते बरहाळे हॉस्पिटलमध्ये चांगला तगडा बसला होता त्या भोळ्याचा त्या भोळ्यानं तिथून कागद आणला दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये तो कागद घेऊन तो भोळा हजर झाला वकील साहेबांनी तो कागद वाचला आणि वकील साहेब म्हणे आता हे बघ म्हणे तुला ज्या वेळेस जज साहेबांसमोर उभं केलं जाईल तुला समोरच्या पार्टीचा वकील पहिला प्रश्न विचारेल काय विचारेल
तुझं नाव काय? नावच विचारिते ना सुरुवाती. कुठं गेलं तर परिचय अगोदर देणं महत्वाचं आहे. तुझं नाव काय? ते नाव विचारलं तो फक्त काय करायचं, थोडंसं हसायचं आपलं, बस. मग नाव विचारल्यावर तू हसायचं. परत तुला ते विचारतील, तू या साधकाला कट हाणला का, या म्हाताऱ्याला कट हाणला का, तर सांगत तू फक्त काय करायचं, हसायचं. मग त्याप्रमाणे वकिलाने त्या जज साहेबांसमोर तो बोळा हजर केला आणि समोरच्या पार्टीच्या वकिलाने त्याला प्रश्न विचारला, तुमचं नाव काय? ते म्हणे हे. म्हणजे तुम्ही त्या म्हाताऱ्याला कट हाणला का? हे. जज साहेब म्हणे अहो हे येडत नाही का? लगेच याचा वकील उठला कागद घेऊन, हा येडा आहे. जज साहेब म्हणे याला सोडून द्या. तो बाहेर आला. वकील साहेब म्हणे पाहिलं का, मी किती लोकांना असं सोडलं, आता मला माझ्याकडे हिशोब नाही म्हणे, तसं तुला बी सोडलं. पण आता आपलं काय ठरलं होतं, 50,000 बरोबर आहे की नाही? मग दे माझे 50,000. ते म्हणे हे. आता हा केस करू शकत नाही ना, कसा केस करील? केस करील तर त्यालाच सांगितलं होतं तू बराळे हॉस्पिटलमधून कागद आण. मग ते वकील साहेब म्हणे बाबा हात बेकरच निघलं. वकील साहेबांनी मला फोन केला, मला म्हणे महाराज तुम्ही पाठवलेलं माणसानं तर मला हे केलं. म्हणलं येऊ दे घरी, मी घेतो त्याच्याकडून. तो मला सकाळी मंदिरा पुढे भेटला. म्हणलं भाऊ तेवढं आपलं ठरलेलं कमिशन. ते म्हणे हे. म्हणजे इतके भोळे या मृत्यू लोकांमध्ये आहे. विठाला भोळी भाबडी भक्ती नाही, संतांच्या सानिध्यामधली भक्ती पाहिजे. हा विषय चालू होता आपला. संतांच्या सानिध्यामधली भक्ती जर असली तर मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर जीवनाचं कल्याण करता येतं. त्याचप्रमाणे त्या साधकाला यमधर्माने प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? तुम्ही केलेला, चुकलं तर सांगा जा. मी म्हणलोच नाही थांबत. त्या साधकाला यमधर्माने प्रश्न विचारला की तुम्ही केलेल्या पापाची शिक्षा भोगण्यासाठी तयार आहे की केलेल्या पुण्याचं सुख भोगण्यासाठी तयार आहे? त्यावेळेस त्या साधकाला त्या वारकऱ्याचे, त्या साधकाचे शब्द आठवले. त्यांनी यमधर्माला प्रश्न केला की मी केलेल्या पापाची शिक्षा भोगण्यासाठी मी तयार आहे. काय आहे? मी केलेल्या पापाची शिक्षा भोगण्यासाठी मी तयार आहे, पण मीच केलेल्या पापापासून मिळणारे सुख सोहळे मी माझ्या डोळ्यानं पाहू इच्छितो. यमधर्मानं आपलं रजिस्टर काढलं, पानं उचकवले, सगळे काय असेल नसेल ते पर्याय शोधले. पण त्या यमधर्माच्या रजिस्टरमध्ये, यमधर्माच्या वहीमध्ये एकही पर्याय असा नव्हता की एखाद्यानं जर असा प्रश्न विचारला तर त्याला केलेल्या पापाची शिक्षा देण्याच्या अगोदर केलेल्या पुण्याचे सुख सोहळे त्याच्या डोळ्यानं पाहता येईल, अशी घटनाच लिहिलेली नव्हती त्याच्यात. यमधर्माला प्रश्न पडला, आता हे तर आता शेवट अंतकाळीची इच्छा याची पूर्णता करावी लागल. मग यमधर्मानं काय केलं? भगवान शिवजीचा धावा केला. भगवान शिवजीचा कसा धावा केला माहिती का? जटातवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंब्यलांबितं भुजंगदुण्डमालिके रेवलंबलंबितं भुजंगदुण्डमालिकं तमत्तमत्तमन्निनादमत्तमर्वयं चकार चन्द्रताण्डवं तनोतन शिवं शिवं शिवं. भगवान शिवजीचा त्या यमधर्मानं धावा केला. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय,
केला. कसा दावा केला? जसा आता तुम्ही केला तसा. प्रत्येक जणांना टाळी वाजवली. महाराज काय सुंदर भजन केलं, किती सुंदर गावकरी मंडळी तुम्ही. अहो प्रत्येकजण या भ्रमात आहे की मी प्रतिष्ठित व्यक्ती आहे आणि समाजामध्ये मी कशी टाळी वाजू, समाजामध्ये मी टाळी कशी वाजू. पण टाळी वाजवल्याशिवाय भजनाला पर्याय नाही आणि भजनाशिवाय जीवनाला पर्याय नाही. जसं जीवनात ठेचा आणि जेवणात बी ठेचा जसा गरजेचा आहे तसं जीवनात भजन सुद्धा गरजेचं आहे. मोठ्यापणा कोणी कोणाच्या सोबत नेत नाही. महाराज माझ्या घरी कोटीची प्रॉपर्टी जर असती तर तुम्ही मला इथं बोलवलं असतं का? असतं का? कोटीची प्रॉपर्टी असल्यावर मला बोलवलं असतं का तुम्ही? मोठ्यापणाला किंमत नाही. मी त्या भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याचे गुणगान गातो म्हणून तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं. विठाला विठाला मी म्हणतो म्हणून नाही. तुकोबराय सांगतात इथं मोठ्यापणाला किंमत नाही, इथं भजनाला किंमत. तो का म्हणे येते भजन प्रमाण, तू का म्हणे येते भजन, भजन प्रमाण, भजन प्रमाण. काय गोरपान झालयाचे, काय गोरपान झालयाचे, तू का म्हणे येते भजन प्रमाण, तू का म्हणे येते भजन प्रमाण. भजन प्रमाण, भजन प्रमाण, भजन प्रमाण, भजन प्रमाण. महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजा बरं सगळे. अहो टाळ्या वाजा टाळ्या. तुका म्हणे ते भजन प्रमाण. काय थोरपण जाळायचे. किती मोठा माणूस असला तर कुठं जाळी ते? हा समजा एखादा गरीब गेला तर त्याला असं कुठं रोडवर, कुठं त्याला कुठं स्मशानात. आणि एखादा लयच कोट्टे दिश मेला त्याला कुठं बांगल्यावर, त्याला बी तिथंच ना. सगळ्याला एकाच ठिकाणी जायचं आहे महाराज. मग त्या भगवंताचं नामस्मरण भगवंताचं चिंतन जर केलं तर सदगती प्राप्त होते. आणि संसाराचं जर स्मरण केलं तर अधोगती प्राप्त होते. संसार फलकट आहे, संसारात सुख नाही. संसारात सुख आहे का? हो कोणाला सुख भेटलं आतापर्यंत संसारामध्ये? संसारात सुखच नाही. सुख कशात आहे? तर भगवंताच्या नामस्मरणामध्ये चिंतन. बसे एक ठाई, सुख बसे एक ठाई बहुपाई संताच्या. 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 असे म्हातारे माणसं याच्यासाठी लागत.
उत्कृष्ट मार्मिक प्रमाण दिलं महाराज. सुख वसे संतांच्या पायामध्ये सुख आहे, इतरत्र सुख नाही. इतरत्र काय सुख आहे? सुख आहे का संसारामध्ये? सुख आहे का हो महाराज? संसारामध्ये कोण सुखी झाला? अरे आजा गेला पंजा गेला बाप मजना गेला. आजा गेला पंजा गेला बाप मजना गेले. आजा गेला पंजा गेला बाप मजना गेला. आजा गेला पंजा गेला बाप मजना गेला. देखत देखत तू पण तू तोही तैसा जा. देखत देखत तू पण तू तोही तैसा जा. देखत देखत तू पण तू तोही तैसा झाला. देखत देखत तू पण तू तोही तैसा जा. उडा उडा जागा पाठी भयाले मोठे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. अरे आजा गेला पंजा गेला बाप मजना गेला. आजा गेला पंजा गेला बाप सुद्धा मसनात गेला. देखत म्हणजे डोळ्या देखत ना तू पण तू संसारात सुख आहे का हो? मग जीवनामध्ये आल्यानंतर काय करायचं? संतांची संगती करायची, संतांचं सानिध्य करायचं. संतांचं सानिध्य करून भगवंताची प्राप्ती करायची. भगवंताची प्राप्ती करायची. संतांनी एक पाच त्या यमधर्मानं भगवान शिवजीचा धावा केला. परत आपल्या मूळ विषयावर येणं बी गरजेचं आहे महाराज. नाही तर तुम्ही पुन्हा म्हणजे येणं त्याचं नेमकं त्या साधकाचं झालं काय, त्या वारकऱ्याचं झालं काय, ब्रेक के बाद पुन्हा तिथं आलंच नाही म्हणून विठाल विठाल. त्या यमधर्मानं भगवान शिवजीचा धावा केला. भगवान शिवजी प्रकट झाले. भगवान शिवजीनं सांगितलं का हो तुम्ही आज मला बोलवलं. भगवान शिवजीला ते यमधर्मानं झालेला पूर्णपणे हकीकत सांगितली. यमधर्माला तो पूर्ण इतिहास सांगितला. भगवान शिवजीनं सांगितलं हे बघा बाबू माझं राहणं कुठं आहे? बंगल्यात. महादेव कुठं राहते? बंगल्यात. स्मशानात राहणे. मला स्मशान वैराग्य प्राप्त झालेलं आहे. स्मशान वैराग्य कशाला म्हणते? त्याला कुठल्याच गोष्टीचा मोह नाही, त्याला म्हणते स्मशान वैराग्य. म्हणजे स्मशानात गेल्यानंतर ज्याला असं वाटतं मी अजून काही स्मशानात गेलोच नाही, त्याला म्हणता येत नाही स्मशान वैराग्य. जो मरणाच्या दारात उभा असून सुद्धा संसाराची चिंता करतो त्याला स्मशान वैराग्य म्हणावं लागेल. स्मशानात गेल्यानंतर कुठल्याच गोष्टीची चिंता, कुठल्या गोष्टीची अपेक्षा अंतःकरणामध्ये राहत नाही, त्याला म्हणतात स्मशान वैराग्य. भगवान शिवजीनं सांगितलं बाबा नो मी स्मशानात राहतो, मला या असं गुंतागुंतीचा काही तुम्ही विषय सांगू नका. मी आपला भोळा भाबडा मी रावणाला काढून किती आशीर्वाद देऊन त्याला श्रीमंत. ती लंका नेमकं निर्माण कोणासाठी केली होती? लंका निर्माण कुबेरानं केली होती. कुबेरानं धन दिलं होतं, लंका निर्माण कुबेरानं केली होती. पण नेमकं तिचं सुख कोणासाठी होतं माहिती आहे? लंका कोणासाठी निर्माण केली होती? हा भगवान शिवजीसाठी लंका निर्माण केली. सगळ्या देवांनी मिटिंग घेतलं म्हणे डोंगरावर राहतं याला कुठंतरी चांगलं सोन्याचं नगर बांधून देऊ. मग भगवान शिवजीसाठी ती लंका निर्माण केली, लंका स्थापित केली. मग आता तिची वास्तुशांती झाली पाहिजे ना. जसं आता तुम्ही सगळेजण यात्रा करून आली तर माऊंद झालं पाहिजे, गंगा पूजन झालं पाहिजे, पाण्याची पूजा झाली पाहिजे. आणि माझ्यासारखा येडा बोलावलं तुम्ही. पण त्यावेळेस सगळ्या भगवंताने मिटिंग घेतली. विद्वान कोण? रावण. रावणासारखी विद्वत्ता नाही महाराज. रावण किती विद्वान होता? आता का नव्हता महाराज? तो का हात भगवान शिवजीसाठी ती लंका निर्माण केली. त्या लंकेची पूजा करण्यासाठी रावणाला बोलवलं आणि रावणानं सुंदर मंत्र म्हटले हो. आणि भगवान शिवजी प्रसन्न झाले. भगवान शिवजी सांगितलं वा महाराज काय तुम्ही पूजा केली आमच्या वास्तूची, मागा तुम्हाला काय लागत? ते रावण होतं, त्याची आसुरी बुद्धी होती. त्यानं काय मागितलं? ही लंका देऊन टाका म्हणे आम्हाला. आणि भगवान शिवजी म्हणले तथास्तु, गेले निघून कैलास. इतकं भोळं दैवत आहे भगवान शिवजी. नाही तर ती लंका त्याची थोडीच होती. कब्जा केलेली लंका आहे. विठाल आसुरी वृत्तीनं कमवलेलं धन सुख प्राप्त झालं का हो रावणाला? सुख भेटलं का रावणाला? अहो काय नव्हतं रावणाकडं?
आता मी वेगळं सांगणं काही गरजेचं का? 80,000 पत्न्या तिथं एक रेटानं 80,000 पत्न्या, 1.25 नातू, सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची, कोट्यानुकोटी घरे काश्या आणि तांब्याची, आणि शुद्ध कोटी घरे, सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची. सांगा ती कवडी गेली नाही, सांगाची कवडी गेली नाही, सांगाची कवडी गेली नाही, सांगाची कवडी गेली नाही, माने जाती संपदाय बडी, सांगाची कवडी गेली नाही, सांगाची कवडी गेली नाही, माने जाती संपदाय बडी, सांगाची कवडी गेली नाही, सांगाची कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगती कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगती कवडी गेली नाही. त्या रावणाला सोबत काहीच नेता आलं नाही, पुण्यकर्म नेता आलं. पुण्य करावं लागतं, पुण्यकर्म फक्त माणसासोबत येतं. रावणाची इतकी संपत्ती असून रावणाला एक कवडी नेता आली नाही महाराज. भगवान शिवजीचं सांगत होतो विषय मी, बरोबर. भगवान शिवजीने सांगितलं, बाबांनो माझं भगवान शिवजीने सांगितलं, बाबांनो हा विषय माझा नाही, हा विषय ज्यानं निर्माण केली त्याचा आहे. सृष्टी कोणं निर्माण केली? माय चुलत्यानं का माय आज्यानं? ही सृष्टी निर्माण कोणी केली? तुम्हा आम्हाला निर्माण कोणी केलं? ही सृष्टी निर्माण ज्यानं केली हा विषय त्याचा आहे. कोण निर्माण केली मग? म्हणा ना, तुम्हाला देव माहिती नाही का? एवढे सोपे सोपे गणित तुम्हाला जर बेरजा याय ना तर भागाकार का यायचे? विठ्ठल ही सृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केली. हा विषय कुणाचा आहे? ब्रह्मदेवाचा. हे मला काही तुम्ही सांगू नका. कोण सांगितलं? हे भगवान शिवजीनं सांगितलं. मग त्या यमधर्मानं ब्रह्मदेवाचा धावा चालू केला. ब्रह्मदेव लगेच आले. ब्रह्मदेव आले. आता ब्रह्मदेवाचा धावा केला तुम्ही म्हणजे ना सगळ्या देवाचा धावा करू राहिला. ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेव आल्यानंतर ब्रह्मदेवाला त्या यमधर्माने पूर्ण वृत्तांत सांगितला. ब्रह्मदेवानं सांगितलं, हे बघा यमधर्मा, सृष्टी निर्माण करण्याच्या चक्करमध्ये आपण नाही का माझ्या डोक्याला लय टेन्शन आहे बा. त्या पद्धतीनं सृष्टी निर्माण करण्याच्या व्यापामध्ये माझ्याकडून ह्या गोष्टीचं काही लिखाण झालं नाही. हे मी काही लिहिलं नाही. याच्यासाठी एकच पर्याय आहे. काय पर्याय आहे? त्या भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याचा म्हणजे विष्णू भगवंताचा तुम्ही काय करा? धावा करा. मग यमधर्मानं विष्णू भगवंताचा भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याचा धावा चालू केला. यमधर्मानं धावा चालू केला आणि यमधर्मानं धावा चालू केल्यानंतर भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा गरुडावर बसून येऊ लागले. आणि मग यमधर्मानं पाहिलं गरुडावर बसून भगवंत येऊ लागले. कसं पाहिलं माहिती का? पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, कैसा गगनी झळकला, गगनी झळकला, कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, हे गरुडावर बैसोनी माझा कैवारी. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. गगनामध्ये पिवळा पितांबर भगवंताचा यमधर्मानं पाहिलं आणि यमधर्माला आनंद झाला. कशामुळे माहिती का? आता यमधर्माला वाटलं याचं काहीतरी निकाल आता भगवंत लावणार म्हणजे लावणार. 1 तासापासून यानं लावून धरला, याचा काही निकालच लावीन. हा बाकीचे सांगू राहिला भानगडी. बरोबर आहे ना? बरोबर आहे का नाही? मग आता याचा काहीतरी निकाल हा लावणार आहे. भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याला यमधर्मानं सांगितलं, भगवंता
या साधकानं मला प्रश्न केला की मी केलेल्या पापाची शिक्षा भोगण्यासाठी मी तयार आहे, पण मीच केलेल्या पुण्याचे सुख सोहळे मी माझ्या डोळ्यानं पाहू इच्छितो. डोळ्यानं पाहू इच्छितो म्हटल्यानंतर यमधर्माला सांगितलं, बस छोटासा प्रश्न, तुम्ही माझा धावा केला, तुम्ही मला बोलवलं. सांगितलं हो भगवंता, पूर्ण वह्या रजिस्टर सगळे लॅपटॉपचे पुरे सॉफ्टवेअर बिफ्टवेअर पुरं चेक केलं, पण कुठंच काही टाळा लागलं नाही. याला पर्याय सांगा काहीतरी. त्यावेळेस भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याने यमधर्माला सांगितलं, 1 मिनिटात तुम्हाला याचं उत्तर सांगतो. त्या साधकाला जवळ घेतलं आणि त्याला सांगितलं, हे बघ, तुला अगोदरचा पहिला प्रश्न मी विचारतो, आता तुला हा प्रश्न विचारावा, असा प्रश्न विचारावा अशी बुद्धी तुला अक्कल दिली कोण? अक्कल कोण दिली म्हणे तुला? तो गुरु कोण म्हणे? माणसाच्या जीवनामध्ये गुरु हा खूप महत्वाचा घटक. गुरु नसला तर काही पर्याय नाही. आणि सद्गुरूंचा कृपा प्रसाद, कृपा आशीर्वाद जर पाठीशी असला तर कुठल्याच गोष्टीची भय चिंता नाही. श्री गुरु सारिका आसता पाठी राखा, श्री गुरु सारिका आसता पाठी राखा. इतराचा लेखा कोण करी, इतराचा लेखा कोण कांता हृदयाचे कांता मागे, हृदयाचे कांता श्री गुरु सारिका इतरा चाले का बोल के, इतरा चाले का बोल के. श्री गुरु सारिका असता पाठी राखा आणि इतरांचा लेखा कोण करी. भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याने त्या साधकाला विचारलं, तुझा गुरु कोण? तुला हा प्रश्न विचारण्यासाठी कोणी भाग पाडलं? त्यानं सांगितलं, एक साधं भोळं वारकरी भेटलं होतं. त्या वारकऱ्यानं 15-20 मिनिटं मला आत्मचिंतन सांगितलं. मी ते ध्यान देऊन श्रवण नाही केलं, आणि हे सुद्धा मी श्रवण नव्हतं केलं. पण त्यानं मला जाता जाता सांगितलं, महाराज तुम्ही जर माझं हे ऐकलं नाही तर उद्या सकाळी 7 वाजता तुम्ही मरण पावणार. आणि ह्या मरण या शब्दानं मला रात्रभर झोप येऊ दिली. रात्रभर झोप आली नाही म्हणून मी रात्री 12 वाजता त्या वारकऱ्याला, त्या साधकाला फोन लावला आणि त्याला विचारलं, महाराज उद्या सकाळी मी 7 वाजता मरणार आहे. तुम्ही मला जाता जाता म्हटले होते की तुम्ही 15 मिनिटं नाही ऐकलं, पण 1 मिनिटं तरी ऐका, 1 मिनिटं ऐका. म्हणून मी त्या साधकाला, त्या वारकऱ्याला फोन केला आणि त्यांना सांगितलं, आता तुम्ही 1 मिनिटं काय सांगणार होते ते मला फोनवर सांगा. आणि त्यांना मला फोनवर हे सांगितलं. काय सांगितलं? मी जे तुम्हाला आतापर्यंत सांगितलं. काय सांगितलं? काय सांगितलं ते तर सांगा. काही म्हणे कीर्तन सांगितलं. मग आता तुम्हाला, आता तुमच्या पुढे विठाला 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 त्या साधकानं सांगितलं, त्या वारकऱ्यानं, त्या साधकानं मला हा मंत्र सांगितला. आणि त्या मंत्राच्या जोरावर त्यावेळेस भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं, अरे तुझा जीवनाचं कल्याण करून गेला तो संत. काय करून गेला? कल्याण. आपले नाही तर नुसते कल्याण. कोणचे कल्याण? हे भिवंडी कल्याण, डोंबिवली, हे कल्याण आपले. जीवनाचं कल्याण झालं. त्यानं सांगितलं, आता त्याला भगवंताचा आणि त्याचा काही संबंधच नव्हता. तो रविवारी सोमवारी एखादंच काहीच पाहत नव्हता. पण त्याला सद्गुरू योग्य भेटले, म्हणून संत योग्य भेटले, म्हणून त्याचं जीवनाचं कल्याण झालं. मग त्यानं सांगितलं, माझं काय कल्याण झालं? भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं, अरे बावळ्या,
योगियाच्या ध्यानी धाताना तुळशी आणि तो आम्हापाशी मागे पुढे. साधू संतांचे मी मागे पुढे असतो. तुझ्यासारख्या पाप्याला एकच नाही 3-3 देवाचं दर्शन घडून दिलं पुन्हा साधून. म्हणून साधूंची संगती संतांची सेवा ही जीवनामध्ये महत्वाची आहे. म्हणून तुकोबराय तेच सांगतात अभंग. तुम्ही सांभाळले आपल्या मुलांचं आपण कौतुक केलं पाहिजे. आता आपल्या पोरायचं आपण कौतुक करत नाही. शेजारी थोडी करणार. शेजारी अशी बी आपल्याला काय म्हणतात माहिती. शेजाऱ्याला शेजाऱ्याचं पोरग कधी चांगलं वाटत नाही. शेजाऱ्याला शेजाऱ्याचं पोरग चांगलं वाटत नाही. भाऊबंदाला भाऊबंदच कधी बरं वाटत. एखादा भाऊबंद म्हणला का नाही बा तो आता बांगला झाला मा जाऊ दे राहू दे कोपटं राहिलं तर राहील. आपण जर इटा आणून टाकले ते म्हणतो मी बी वाळवाल्याला फोन करेल. म्हणजे भाव केलंय बेकार राहते महाराज. त्याच्यामुळं आपल्या मुलांचं ना आपल्या माणसाचं आपण जर कौतुक केलं ना. आता उदाहरणार्थ तुमच्या घरामध्ये समजा एक लहान मुलगा एवढा आणि एक त्याच्यापेक्षा लहान एवढा 2 मुलं आहे तुमच्या घरामध्ये. मोठ्या मुलाला जर तुम्ही दादा म्हणले तुम्ही तर लहान दादा म्हणा. मोठ्याला जर तुम्ही म्हणले भावड्या तर लहान भावड्याच म्हणणार आहे. त्याच्यामुळं संस्कार महत्त्वाचे आहे. आणि संस्कार जर नसले ना तर तुम्ही किती कीर्तन ऐका किती कथा ऐका किती ग्रंथ ऐका काही उपयोग नाही महाराज. संस्कार पाहिजे. कारण येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म वडिलांनी जे केलं ते त्याचं नाव धर्म ठेवलं जातं महाराज. आपण नालायक वागायचं आणि पुढची पिढी बिघडली बा. पिढी गायची बिघडली. तूच बिघडला आधी. तुकोबराय सुद्धा तेच सांगतात आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. पण लोकांना वेगळा अर्थ काढला महाराज. तुकोबरायांचा शब्दशः अर्थ तसा नाही. तुकोबराय काय म्हणतात आम्ही बिघडलो म्हणजे काय तुम्ही सांगा बरं काय म्हणजे. आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा. आपण उलटा विचार केला त्याचा. आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा. चला अहो वारकरी संप्रदाय धर्म शिकवतो. वारकरी संप्रदाय धर्म शिकवतो आणि संस्कार शिकवतो. इतरत्र कोणताही संप्रदाय तुम्हाला संस्कार आणि धर्म शिकवणार नाही. आणि वारकरी संप्रदायाचे जर पाईक असाल वारकरी संप्रदायाचं जो कुटुंब पाईक आहे त्या कुटुंबामध्ये कधी आई बापच हलवत नाही महाराज. हे लिहून देतो तुम्ही स्टॅम्पवर. इतरत्र बाकीच्या संप्रदायामध्ये काही लोक काही करते. आता काही ते
म्हणजे आता बोलू नाही, पण आता जाऊन त्या महाराजांचा कॅमेरा चालू एकांतात भेटा सांगेन मी तुम्हाला. विठाल विठाल झालो तर जन्माला आल्याचं खऱ्या अर्थानं सार्थक भाव व्यक्त होईल हे सांगतो तुकोबराय अभंगाचं प्रथम. जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे अडथळा निर्माण झाला आणि भगवंतानं राधेला आपल्या मांडीवर बसून दिलं. रुक्मिणी मातेला ते खपलं का? रुक्मिणी मातेला एखाद्या माऊलीच्या पतीनं जर समजा उदाहरणार्थ खपल का एखादीला खपल, तसं रुक्मिणी मातेलाही खपलं नाही. रुक्मिणी मातेनं सांगितलं त्या राधेचं नाद सोडून द्या, आणि त्या राधेचं नाद सोडून दिला. आणि मग तेव्हापासून भगवंताला राधेनं उपदेश केला की भगवंता माझ्यामुळे तुमच्या संसारात विघ्न नकोय, माझ्यामुळे तुमच्या संसारात विघ्न नकोय. म्हणून भगवंताला परत राधेनं भगवंताला परत रुक्मिणी मातेजवळ पाठवलं, सत्यभामेजवळ पाठवलं. तेव्हापासून या भजनाचा उगम झाला. कोणच्या वर हात करा सांगत तुम्हाला, ऐकायचं असलं नाही जाऊ घरी. तुम्हाला ऐकायचं आहे का? पण वर हात करा सांगतो तुम्हाला. विठोबा रखुमाया जय जय